नमस्कार. आज BA द्वितीय वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये आज आपण कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी प्रशासन म्हणजे काय, कर्मचारी प्रशासनाचा अर्थ त्या ठिकाणी जाणून घेतला होता. आज आपल्याला या ठिकाणी कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप काय हे या ठिकाणी बघायचं आहे. कर्मचारी प्रशासन ही एक लोकप्रशासनाची महत्त्वपूर्ण अशा प्रकारची शाखा आहे, जी स्वतंत्रपणे या सार्वजनिक प्रशासनातील मानवी संसाधनाच्या व्यवस्थापनाचे प्रामुख्याने कार्य करीत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या कर्मचारी प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीपासनं निवृत्ती, इतर वेतन ते त्यांच्या सर्व सेवा शर्ती, त्यांना मिळणारे अनुवांशिक लाभ, या सर्व बाबींचा किंवा या सर्व प्रक्रियांचा समावेश ह्या कर्मचारी प्रशासनामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप जे आहे हे अतिशय बहुआयामी अशा स्वरूपाचे आणि कार्यक्षमतेवर आधारित असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हे केवळ एक यांत्रिकी प्रक्रिया नाही, तर ती मानवी संसाधनावर आधारित एक व्यवस्थापकीय स्वरूपाची प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांचे वर्तन, मानसिकता, कौशल्य, नैतिकता या बाबींचा त्या ठिकाणी विचार करण्यात येतो. त्यामुळे याला एक समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय अशा स्वरूपही प्राप्त झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. कर्मचारी प्रशासनामध्ये सतत बदलणाऱ्या सामाजिक व तांत्रिक अशा गरजांनुसार कर्मचारी प्रशासन आपले स्वरूप जे आहे ते बदलत असलेलं आपल्याला दिसून येतो. कर्मचारी प्रशासनाचा विचार केवळ सरकारी यंत्रणेमध्ये मर्यादित नाही, तर खाजगी स्वयंसेवी संस्थांमध्येही या कर्मचारी प्रशासनाची आवश्यकता भासते. कारण कर्मचारी प्रशासनामधल्या भरती, बढती, सेवानिवृत्ती, सेवाज्येष्ठता, वेतन, लाभ या सर्व बाबी ह्या जसे सार्वजनिक प्रशासनामध्ये अनिवार्य आहेत, तशाच पद्धतीनं त्या खाजगी प्रशासन, इतर प्रशासनामध्येही त्या अनिवार्य असलेलं आपल्याला दिसून येते. परंतु सार्वजनिक प्रशासनामध्ये याचे स्वरूप अधिक संस्थात्मक असलेलं आपल्याला दिसून येते. या प्रक्रियेत लोकसेवकांचे हित जपत त्यांच्याकडून लोकहिताचे काम करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप जे आहे हे अधिक लोकाभिमुख असलेले आपल्याला दिसून येते. ते केवळ आदेश देणारे नसून ते कर्मचारी केंद्रित अशा स्वरूपाचे असते. कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप हे मानवी गरजा, संस्थात्मक उद्दिष्टे आणि प्रशासनिक तत्त्वावर आधारलेलं असते. कर्मचारी केवळ काम करणारे यंत्र नव्हे, तर ते एक सजीव घटक आहेत. ही भावना या प्रशासनामध्ये कायम आपल्याला दिसून येते. यामुळे त्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी विविध योजना ह्या राबवल्या जात असतात. कार्यक्षमता आणि समाधान यांचा समतोल साधणे हे इथले खास वैशिष्ट्य आहे. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये मानवी दृष्टिकोन वापरणे हे यामुळे अधिक प्रभावी होत असलेलं आपल्याला दिसते. या व्यवस्थेचे स्वरूप केवळ अंतर्गतच नव्हे, तर बाह्य घटकावरही अवलंबून असते. राजकीय हस्तक्षेप, सामाजिक गरजा, आर्थिक मर्यादा यांचा परिणाम कर्मचारी प्रशासनाच्या स्वरूपावर होत असतो. विविध धोरणे, कायदे, नियमानुसार हे स्वरूप विकसित होत जातं. या बदलासाठी आवश्यक वेळोवेळी त्या सुधारणा ज्या आहेत त्या करण्यात येत असतात. यामध्ये
लोकशाही मूल्यांचाही समावेश असतो. कर्मचारी निवडतेवेळी समता, गुणवत्ता आणि पारदर्शकता यांचाही विचार करण्यात येतो. यामुळे कर्मचारी प्रशासनाचा लोकशाही व्यवस्थेशी घनिष्ठ संबंध असतो. या प्रशासनात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असणाऱ्या कार्यक्षम लोकसेवकांची गरज ओळखून त्यांना घडवण्याचे स्वरूप असते. अशा प्रकारे हे कर्मचारी समाज व त्यांच्यामध्ये एक पूल आपल्याला करत असलेलं या ठिकाणी दिसून येते. हे कर्मचारी जे आहे ते प्रशासन आणि समाज यांच्यामध्ये एका पुलाचे काम, एका समन्वयाचे संबंध प्रस्थापित करण्याचे कार्य करीत असतात. कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप लोकाभिमुख, कार्यक्षम, नैतिक, परिणामकारक सेवा देणारी असे आहे. अशाच पद्धतीने या कर्मचारी प्रशासनाचं महत्त्व हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.